नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा 23 मार्च 2026 तर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर. तर मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांची एकत्रित यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर ही सूचना आहे. आणि मैदानी आणि लेखी दोन्हीही म्हणजे परीक्षेमध्ये प्राप्त गुणांची एकत्रित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर आपण पाहून घेऊत विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहेत मैदानी आणि लेखीमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा सूचना पाहून घेऊ थोडंसं. लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील 93 रिक्त असलेल्या पदाकरिता पोलीस शिपाई भरती 2024-25 आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. तरी उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत व NCCचे C प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अधिक 5 गुण अशी एकत्रित गुणांची यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर टीप पाहून घेऊत. उमेदवार यांचे NCCचे C प्रमाणपत्र संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणारे कार्यालय यांच्याकडून पडताळणी करून घेण्याच्या अटीवर, तसेच अर्जामध्ये उमेदवार यांनी केलेल्या दाव्याची पडताळणी करण्याच्या अधीन राहून NCCचे C पत्राच्या आधारे 5 अधिक गुण देण्यात येत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मैदानी चाचणीमध्ये जेवढे गुण पडले ते, आणि नंतर लेखी परीक्षेमध्ये, आणि ज्यांच्याकडे NCCचे C प्रमाणपत्र आहे तर त्यांना 5 अतिरिक्त गुण आहेत. तर पाहून घेऊत आपण खाली. तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं ब्लर दिसत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट असेल छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाची पोलीस भरतीची, तिथून तुम्ही डाउनलोड घेऊन पाहू शकता. तर ॲप्लिकेशन नंबर आहे, चेस्ट नंबर आहे, नेम आहेत, कॅटेगरी, रिझर्वेशन. बघा लेखीमध्ये किती मार्क पडलेत, नंतर मैदानीमध्ये आणि NCCचे मार्क, असे टोटल मिळून किती मार्क होईल आहे तर ते. तर पाहून घेऊत किती कट ऑफ लागायचा अंदाज वगैरे आहे. तर बघा कॅटेगरी SBC 95 मार्क्स. तर खाली पाहून घेऊत जास्त मार्क 114 मार्क, 75 + 39, 42 + 41. बघा ह्या विद्यार्थ्यांना बघा या मैदानीमध्ये 41 मारलं तर, परंतु रिटर्नला 42च पडली. सो बॅड. नंतर हे पण बघा 42, 73, 115चा मारलेत. नंतर हे तर ॲबसेंटच, अरे बापरे, ॲबसेंटच होते योगा. हे तर 43 मार्क्स मैदानीमध्ये पडले होते आणि रिटर्नमध्ये ॲबसेंटच राहिले. अविनाश पवार. पाहून घेऊ तर जास्त लेखीमध्ये कुणाला पडलेत काही नाही. यातून तुम्हाला अंदाज मिळेल की जागेवाईज किती कट ऑफ वगैरे लागू शकतो, कारण तिन्ही परीक्षेचे म्हणजे असं दोन म्हणा, परंतु NCCचे C प्रमाणपत्र ज्यांच्याकडे तर त्यांना अतिरिक्त 5 गुण आहेत. कट ऑफ कमी लागू शकतो मला असं वाटतं आहे, कारण विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडलेले दिसत नाही आहेत. 125. तर बघा इथं 122चा पहिलंच विद्यार्थी मिळाला आहे प्रत्येक SC कॅटेगरी. 83 रिटर्नमध्ये आणि 39 मैदानी. कट ऑफचा अंदाज तुम्हाला घेता येईलच. आता तेवढे जास्त दिसत नाही आहेत मार्क. इथे 117 आहेत, 76 लेखीमध्ये आणि 41 रिटर्न मैदानीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अपडेट मिळत राहील तुम्हाला, आणि सपोर्ट करा.
बघा इथे 117 आहेत, 79 लेखीमध्ये आणि 38 मैदानी. तुमच्या समोरच आहे विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहेत तर इथे बघा हे 128 खूप छान, 87 मार्क रिटर्नमध्ये आणि 41 मार्क फिजिकल टेस्ट. नंतर 111 112 विद्यार्थी आहेत. अर्धे PDF झालेले आहेत, तरी पण 130च्या वर 19 पण आहे. इथे 118 आहेत. समीर 73 रिटर्नमध्ये आणि 45 फिजिकल. 117 विनोद रोहिदास विजेचा 74 आणि 43. नंतर 116 होमगार्ड दत्ता. 119 पवन गजानंद 78 रिटर्न आणि फिजिकलमध्ये 41. तर पाहून घ्या 122 आहेत बघा इथे. SC अक्षय धनराज 81 रिटर्नमध्ये खूपच छान आणि मैदानीमध्ये 41. यांना बघा 43 पडलेत मैदानी, परंतु होमगार्ड आहेत, परंतु लेखीमध्ये कमी आहेत. नंतर 121चे आहेत 85 रिटर्नमध्ये आणि 36 मैदानी. खूपच छान भारी आहेत. पेपर हार्ड असू शकतो कारण विद्यार्थ्यांना जास्त गुण दिसत नाही आहेत. मोजकेच असे विद्यार्थी आहेत की बघा 45+ ग्राउंड आहे आणि 69, त्यामुळे 114 आलेला आहे यांचं. नंतर इथे खाली 116 आहेत. चान्सेस आहेत विद्यार्थ्यांचे. आता ते जागेनुसार आहेत. जर तुमच्या कास्टनुसार तुम्हाला कॅटेगरीनुसार किती जागा आहेत काही नाही ते प्रोविजनल लिस्ट लावतील आणि नंतर अंतिम सिलेक्शन लिस्ट लावतील. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 3 विद्यार्थी किंवा एका पोस्टसाठी 3 विद्यार्थी ते बोलवतात. कारण पाठीमागे मी एका जिल्ह्याचं पाहिलं होतं, तसंच होतं. तर इथे 120 आहेत बघा, लेखीमध्ये 80 आणि ग्राउंडमध्ये 40. खूपच छान आहेत. बघा आता शेवट होत आलेला आहे, तरी पण 125च्या पुढे विद्यार्थी काही दिसला नाही. तर नक्कीच कट ऑफ कमी लागू शकतो. बघा इथे 124 आहेत फिमेल रिझर्वेशनच्या. जयश्री संजय 83 लेखी आणि 41 ग्राउंड. कट ऑफ इथला कमी लागू शकतो. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग बघा इथे 121 मार्क पल्लवी गणेश. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अंदाज आलेलाच असेल. तुम्ही बघा पूर्ण बघितलेला आहे आपण PDF. कट ऑफ कमी लागण्याचे चान्सेस आहेत कारण बघा इथे 120 79 + 41 झाले, शेवट झालेले आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही PDF भेटून जाईल. तिथून तुम्ही घ्या आणि तुमचा रिझल्ट चेक करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.